इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यात आपण मीठ टाकूया आणि थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं त्याचं पीठ भिजवून मळून घेऊया। तर हे पीठ आपलं मळून झालं आहे छान मऊ असं, ते आपण झाकून ठेवूया थोडा वेळ। इथे मी मटार घेतलेत, थोडे वाफवून घेतलेत, ते आपण आता मिक्सरला जाडसर त्याची पेस्ट करून घेऊया। त्याच्यातच आपण 4 मिरच्या घालूया आणि मटार वाटून घेऊया। इथे आपली जाडसर अशी पेस्ट तयार झालेली आहे। इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालूया। तेल जरा चांगलं तापलं की त्यात आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग घालूया। इथे मी एक बारीक कांदा चिरून घेतला आहे, तो कांदा पण आपण त्याच्यात घालून परतून घेऊया। कांदा थोडा परतला की त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया, ती पण जरा 1 मिनिटभर परतून घेऊया। आणि पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला घालूया त्यातच। आणि जे आपण मटार वाटून घेतले ते आपण त्यात घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया। त्यातच आपण चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर हे आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे, ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया, म्हणजे लवकर थंड होईल। इथे मी गव्हाचं पीठ आपण जे पोळीला वापरतो ते घेतलं होतं, पीठ मळून घेतले मऊसर असं। त्यातला एक गोळा घेऊया आणि सुकं पीठ टाकून पोलपाटावरती त्याची छोटी पोळी लाटून घेऊया आणि त्याच्यावरती आपण जे हे मटारची भाजी तयार करून घेतली ती घालूया आणि जशी आपण पुरणपोळी बंद करतो तशी आपण बंद करून घेऊया। थोडं हाताने प्रेस करून घ्यायचं आधी आणि सुकं पीठ घालून पुन्हा पराठा हलक्या हाताने एकदम लाटून घ्यायचा। जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, हलक्या हाताने लाटला की पराठा छान गोल आणि व्यवस्थित लाटला जातो। इकडे मी गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपण थोडंसं तूप टाकूया आणि आपण जो पराठा घेतला लाटून तो आपण त्यावर घालून दोन्ही साईडने त्याला व्यवस्थित तूप लावून खरपूस असा भाजून घेऊया। आता हिवाळ्याचं सीझन चालू आहे, बाजारात मटार भरपूर येतो, तुम्ही पण असंच मटार आणा आणि असे पराठे तयार करा। सकाळच्या नाश्त्याला म्हणा किंवा संध्याकाळच्या जेवणाला म्हणा, खूप छान होतात आणि चवीला पण खूप छान लागतात। असा आपला खरपूस असा पराठा तयार आहे, तो आपण काढून घेऊया आणि बाकीचे असेच तयार करूया। असे आपले पराठे तयार झालेले आहेत। हे तुम्ही दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर किंवा वरती त्याच्या बटर टाकलात तरीसुद्धा खूप छान लागतात, कारण आतमध्ये आपण त्याच्या भाजी घातलेली आहे, ती पण चवीला खूप छान झालेली आहे। असा आपला पराठा आतमध्ये संपूर्ण मसाला व्यवस्थित लागलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान लागतो। असाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत, तोपर्यंत